नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत अशी एक परंपरा जी हजारो वर्षांपासून जिवंत आहे। श्रद्धेचा, भक्तीचा आणि एकतेचा संगम म्हणजे पुरीची जगन्नाथ रथयात्रा। का काढली जाते ही रथयात्रा? रथाची खासियत काय आणि पुरीचा राजा स्वतः झाडू का लावतो? चला जाणून घेऊया ही पवित्र कथा। शेवटपर्यंत पहा आणि भावनेने अनुभवा। एकदा भगवान श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा देवीने एक इच्छा व्यक्त केली। तिला पुरी शहर बघायचं होतं। भाऊ श्रीकृष्ण आणि बलराम दोघांनी तिला रथावर बसवलं आणि शहर फिरवत नेलं। आणि म्हणूनच आजही दरवर्षी ही रथयात्रा काढली जाते। श्रद्धेचा समुद्र उसळतो आणि जगन्नाथाच्या नगरीत भक्तीची गंगा वाहू लागते। हा उत्सव नाही, ही आहे भगवान जगन्नाथाची रथयात्रा। पुरी ओडिशामधलं एक छोटं पण पवित्र शहर। इथं आहे जगन्नाथ मंदिर, जिथं विराजमान आहेत भगवान श्री जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा देवी। आषाढ शुद्ध द्वितीया, ओडिशामधील पुरी नगरी, जिथं हजारो नाही लाखो नव्हे तर जगभरातून कोट्यावधी भक्त एका क्षणाची वाट पाहतात। तो क्षण जेव्हा भगवान श्री जगन्नाथ, श्री बलभद्र आणि देवी सुभद्रा तीन वेगवेगळ्या रथांमध्ये विराजमान होतात आणि निघतात त्यांच्या मावशीच्या घरी गुंडीच्या मंदिरात। दरवर्षी आषाढ महिन्यात हजारो नव्हे तर लाखो भक्त रस्त्यावर येतात रथ ओढण्यासाठी। हे फक्त उत्सव नाही, ही आहे श्रद्धेची यात्रा। तीन रथ, तीन देवतांसाठी, श्री जगन्नाथासाठी नंदीघोष, बलरामासाठी तालध्वज आणि सुभद्रा देवीसाठी दर्पदलन। या रथांची खास गोष्ट अशी की दरवर्षी तो नव्याने तयार केल्या जातात। खास झाडांपासून, खास चिन्ह असलेल्या जागांवरून लाकूड शोधलं जातं। या रथांची बांधणी म्हणजे एक तपस्या असते। प्रत्येक कारागिराचं काम ठरलेलं असतं। लाकडात फक्त रथ नाही घडते परंपरा, भक्ती आणि एकता। पण सगळ्यात सुंदर दृश्य असतं जेव्हा पुरीचे गजपती राजा सोन्याच्या मूठ असलेला झाडू घेऊन रथमार्ग स्वच्छ करतात। हा क्षण सांगतो इथं कोणी राजा नाही, कोणी रंक नाही, सगळेच भगवानाचे सेवक आहेत। ही परंपरा म्हणजे छेरा पहरा। हे रथ हजारो भक्त ओढतात। कुणाचं वय नाही बघितलं जात, ना जात ना भाषा, फक्त एक गोष्ट असते, श्रद्धा। भगवान रथातून जातात त्यांच्या मावशीच्या घरी गुंडीच्या मंदिरात। तिथे आठवडाभर राहतात आणि मग परत येतात आपल्या मंदिरात। हे सगळं मिळून असतो 9 दिवसाचा पवित्र उत्सव। ही रथयात्रा केवळ एक सोहळा नाही, ती आहे आपलं देवाशी असलेलं नातं, भक्तीचा प्रवास आणि परंपरेचा जिवंत धागा। चला आपणही जोडूया आपल्या श्रद्धेची दोरी जगन्नाथाच्या रथासोबत। जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा देवी। धन्यवाद।